हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी 60च्या वर आध्यात्मिक पुस्तके लिहिली आहेत. कठोपनिषद हे त्यातलेच एक पुस्तक. यामध्ये प्रत्यक्ष यमराज नचिकेताला मृत्यूबद्दलचे ज्ञान देत आहेत. योगेश्वर चरणी विनम्र होऊन कठोपनिषद जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. आता अध्याय 2 चालू झालेला आहे आणि त्याला आत्मध्यान असं शीर्षक आहे त्याचं. त्यामध्ये पहिल्या वल्लीमधला पहिला श्लोक. पराश्चिखानी व्यतृणात स्वयंभू तस्मात् पराग पश्चती न अंतरात्मन कश्चित धीरा प्रत्यगात्मानम एषत अवृत्तचक्षुः अमृतत्म तत्वमम इच्छन. अन्वयार्थ. स्वयंभू परमात्म्यानेच देहाला बहिर्मुख इंद्रिय दिलेली आहेत. म्हणून मानव बाह्य दृष्टी ठेवतो आणि बाह्य विश्व पाहतो. अंतर्दृष्टीने अंतरात्मा पाहत नाही. परंतु क्वचित कोणी भाग्यवान धैर्याने दृष्टी उलट दिशेला फिरवून अंतरात्मा पाहण्याची इच्छा धरतो आणि अमृत प्राप्त करतो. पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वल्लीत ऋषींनी यमराज आणि नचिकेत यांची भेट कशी झाली ते सांगून नचिकेतने यमराजांकडून कोणते वर मिळवले ते सांगितले. दुसऱ्या वल्लीमध्ये यमराजांनी नचिकेताला श्रेयस आणि प्रेयस या गोष्टींचा उपदेश केला. यामुळे मृत्यूनंतरच्या ज्ञानासाठी मानसिकता तयार झाली. तिसऱ्या वल्लीमध्ये यमराजांनी नचिकेतला आत्मा, अंतरात्मा आणि परमात्मा याबद्दल उपदेश केला. यामुळे शेवटी जिथे पोचायचे आहे त्याची कल्पना आली. आता या अध्यायाच्या पहिल्या वल्लीत मृत्यूनंतरच्या आत्मदर्शनाच्या ज्ञानाला प्रारंभ झाला. प्रत्यक्ष परमात्म्यानेच मानवाला देह धारण करताना सृष्टीलीला उपभोगण्यासाठी जी दशेंद्रिये दिलेली आहेत ती बाहेर पाहणारी आणि बाह्य मार्गी काम करणारी, बाहेर गमन करणारी आहेत. सृष्टी ही बाह्य जगतात आहे. त्यामुळे सृष्टीचे अवलोकन करून त्याचा आस्वाद घेण्यासाठी ती बाह्य जगतातूनच आकलन करणं आवश्यक आहे. त्यासाठी दशेंद्रियांना बाह्यदृष्टी असणे स्वाभाविकच आहे. यामुळे मानव या दशेंद्रियांनी बाहेरील विश्व न्याहाळतो हेही स्वाभाविकच आहे. यात जे घडू नये ते घडतं. ते असं की या बाहेर पाहण्याच्या नादात आणि त्यापासून मिळणाऱ्या सुखोपभोगात मानव हे ज्याच्यामुळे शक्य होते आहे त्या अंतरात्म्याला विसरून जातो. परंतु यामधूनही एखादा बुद्धिवान धैर्याने ही बहिर्दृष्टी अंतस्थ आत्म्याकडे वळवतो आणि त्याच्या दर्शनाची इच्छा करून त्याप्रमाणे योग साधून अमृत प्राप्त करतो. दिव्याखाली अंधार अशी म्हणच आहे. पंच ज्ञानेंद्रियांनी बाह्य जगताचे ज्ञान माहीत करून त्यावर पंच कर्मेंद्रियांनी बाह्य जगात आपण व्यवहार करतो. परंतु याच वेळी ही दशेंद्रिये ज्याने धारण केली आहेत, जो त्याचा निर्माता आहे, ज्याच्यामुळे ती इंद्रिय कार्यक्षम राहतात, तो अंतरात्मा आपल्याला आकलन होत नाही. अंतरात्म्याची दखल आपली इंद्रिये घेत नाहीत. चष्मा लावणाऱ्याला स्वतःच्या चष्म्यातून आतील अंतरात्मा पाहता येत नाही. डोळ्यांच्या मागे, नाकाच्या वर चष्मा लावण्यामागील जो कोणी प्रेरक आहे त्याला पाहता येत नाही. बाहेरील सर्व काही चष्म्यातून दिसते. दुर्बिणीतून पृथ्वी पलीकडील विश्व न्याहाळता येते. परंतु दुर्बिणीतून ती दुर्बीण पाहणाऱ्या देहाच्या आत डोकावता येत नाही. वास्तविक दशेंद्रियांची क्रिया चालू असताना तो करता करविता तिथेच उपस्थित असतो.
कानांनी गाणं ऐकताना त्या गाण्यामुळे आत कुणीतरी आनंदित होत असतो. त्या गाण्याचा आस्वाद ते ऐकणारे कान घेत नाहीत, तर कानांच्या मागील कोणीतरी तो प्रेरक घेत असतो. कानांनी गाणं ऐकताना किंवा काहीही न ऐकताना, निःशब्द असतानाही तो त्यामागील प्रेरक सतत उपस्थित असतो. परंतु त्याचा अनाहत नाद कानांना ऐकता येत नाही. वास्तविक ते गाणं ऐकण्याची क्रिया अंतरात्म्याकडूनच पूर्ण केली गेलेली असते. तरीही त्या प्रेरकाच्या नादाची दखल कान घेत नाहीत. बाह्यविश्व आकलन करणाऱ्या, बाह्यविश्वाचे ज्ञान करून त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या इंद्रियांना त्या इंद्रियांचा प्रेरक अज्ञात, अपरिचित राहतो. स्पर्श करणाऱ्याला त्यामागील तो स्पर्श करविता नेहमी अस्पर्शीच राहतो. बाहेरील जगताची ओळख करून घ्यायची सोय बाह्य दशेंद्रियांमुळे झालेली आहे. परंतु आपली स्वतःची स्वची ओळख या बाह्य दशेंद्रियांनी होत नाही. यास्तव यमराज सांगत आहेत की या इंद्रियांच्या कारभारासाठी जो त्यामागील प्रेरक आहे, त्या अंतरात्म्याला ओळखण्यासाठी ही बहिर्दृष्टी उलट दिशेने बाहेर न फेकता स्वतःच्याच दिशेने आवरून घ्या. याचा अर्थ या बाह्य दशेंद्रियांनी शरीराच्या आत डोकावा असं यमराज सांगत नाहीयेत. कारण या बाह्य दशेंद्रियांनी आत डोकावून पाहायची सोयच नाही. तसे डोकावले तरी त्याचा काहीही उपयोग नाही. परंतु जर आपण ही दृष्टी उलट दिशेला फिरवून स्तब्ध केली आणि आपण ध्यानस्थ झालो, तर आतेंद्रिये जागृत होऊ शकतात. या आतेंद्रियांनी आपण आपल्या शरीराच्या आत डोकावू शकतो. या आतेंद्रियांनी आपल्याला आतील अंतरात्मा ओळखता येतो. ही आतेंद्रिय प्रत्येकाला उपजतच असतात. ती अदृश्य आहेत, कारण ती आत आहेत. अतेंद्रिय बाह्य इंद्रियांनी पाहण्याची, ज्ञात करण्याची सोय नाही. बाह्य इंद्रिय जेव्हा त्याचं काम थांबवतात, ती पूर्ण शांत होतात, तेव्हाच अतेंद्रिय जागृत होतात. यामुळेच अंधळा, बहिरा, मुका, लुळा, पांगळा बाह्य इंद्रियांनी विकलांग असलेला ध्यान लावू शकतो. अतेंद्रियांनी अंतस्थ आत्म्याला अनुभवू शकतो. या बाह्य इंद्रियांप्रमाणे अतेंद्रिय बिघडू शकत नाही, कारण ती अंतरात्म्याशी संधान साधणारी उपकरणं आहेत. ती भौतिक गोष्टींच्या अतीत आहेत. भौतिक उपकरणांनी ती जागृत करता येत नाही. भौतिक इंद्रिय गप्प झाली की आणि तरच ती जागृत होतात. बाह्य इंद्रिय आणि अतेंद्रिय ही पूर्ण भिन्न आहेत. ती समान नाहीत. यामुळे एक मिटल्यावरच दुसरं उघडू शकतं. श्रीमद शंकराचार्यांनी ब्रह्म सत्या जगत मिथ्या असं म्हटलेलं आहे. याचं कारण पूर्ण सत्य तो आत्मा हा केवळ आतींद्रियांनीच ज्ञात होतो. बाह्य इंद्रियांनी त्याला पाहता येत नाही. यास्तव जे बाह्य इंद्रियांनी आकलन होतं, दिसतं, ऐकायला येतं, जाणवतं, ते सर्व भौतिक असतं, भौतिकच असू शकतं. त्यामुळे ते पूर्ण सत्य असूच शकत नाही. बाहेरील सृष्टी, हे जगत आणि आपण पाहणारे यामध्ये आपली दशेंद्रिये असतात. भौतिक सृष्टी, हे जगत दशेंद्रियांनीच जाणणे शक्य होते. हे जगत भौतिक असल्यामुळे ते अतींद्रियांनी ज्ञात करून घेता येत नाही. दशेंद्रिये पूर्ण सत्य जाणण्यास असमर्थ असतात. त्यामुळे त्यांनी ज्ञात होणारे ज्ञान हे सत्य असूच शकत नाही. दशेंद्रिय त्यांच्या कुवतीप्रमाणे सृष्टी जाणून घेतात. प्रत्येकाची आकलन करून घेण्याची क्षमता निराळी असते. त्यामुळे प्रत्येकाला ही सृष्टी वेगवेगळी ज्ञात होते. एकाच दृश्याबद्दल प्रत्येकाचे अभिप्राय निरनिराळे असतात. यास्तव या भौतिक गोष्टी, सृष्टी ही मिथ्या
म्हणजे पूर्ण सत्य नाहीत. अतेंद्रियांनी ज्ञान होणारे ब्रह्म तेवढेच सत्य असते. याचा अर्थ आपली दशेंद्रिये ही गौण आहेत असा समज करून घेऊ नये. दशेंद्रिय ही तितकीच महत्त्वाची आहेत, कारण यामुळे देहधारणा करून आपल्याला चांगलं जगता येतं. हा सृष्टीनियम चालू राहतो. तेही आत्मज्ञान करून घेण्यास तितकंच अतिशय महत्त्वाचं आहे. देह नसेल तर कसलं ध्यान, कसली साधना आणि कसला आत्मबोध. एवढंच सतत लक्षात ठेवायचं आहे की अतींद्रिय ही सुद्धा कार्यप्रवृत्त झाली पाहिजेत. अतेंद्रिय दशेंद्रियांनी निर्माण केलेल्या भोगाच्या पडद्याआड झाकोळून टाकायची नाहीये. तीच अंतिम उद्दिष्टाप्रत नेणारी आहेत. हरिओम.